पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। या घटनेमुळे गावात दोन गट आमने सामने आले, ज्यामुळे दगडफेक, जाळपोळ, धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या। यवत गावात तणाव शिगेला पोहोचला होता, परंतु पुणे पोलिसांच्या तत्परतेने आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळाले। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। अधिकृत सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी एका 26 वर्षीय तरुणाने व्हॉट्सअप आणि फेसबुक वर आक्षेपार्ह पोस्ट केला। या पोस्टमुळे गावातील एका समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या। यामुळे संतप्त जमाव रस्त्यावर उतरला आणि दुपारी 12 वाजल्यानंतर दोन गटांमध्ये तणाव वाढला। काही आक्रमक तरुणांनी एका धार्मिक स्थळावर दगडफेक केली आणि तिथे भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न देखील केला। यामुळे परिस्थिती आणखीन चिघळली। याच वेळी काही दुचाकींना आग देखील लावण्यात आली, तर काही ठिकाणी तोडफोड झाली। घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अशी दुराचार, नळकांड्या आणि लाठीमाराचा वापर करावा लागला। आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले, आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे। गावात शांतता राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नागरिकांनी संयम राखावे आणि अफवांवरती विश्वास ठेवू नये। यवत येथील घटनेच्या पुढील अपडेटसाठी NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आम्ही तुम्हाला सर्व घडामोडींची सविस्तर आणि अचूक माहिती देत राहू। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे? असे सोशल मीडियावरती पोस्ट करणे कितपत योग्य आहे? हे आपले मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।